माझ्या पत्नीने मला न विचारता अचानक गर्भपात केला. जरी तिला माहीत होते की मला मुले हवी आहेत, मला मुलं फार आवडतात. मी रागाने तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली, देवाचा विचार करून मला घटस्फोट देऊ नकोस, कारण हे मूल तुझे नाही, म्हणूनच मी गर्भपात केला. मी आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो. किती निर्लज्जपणे ती माझ्या तोंडावर मला सांगत होती की ते मूल माझे नाही. मी तिच्याकडे गर्जना करून विचारले, जर ते मूल माझे नव्हते तर ते मूल कोणाचे होते? ती रडायला लागली आणि म्हणाली, कारण ते मूल तुझं नव्हतं. यावेळी माझ्या डोळ्यात इतका कहर होतो की मुलाला मारणारी ती कोण होती? एवढं मोठं पाऊल उचलणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था व्हावी हेही मी पाहिले नाही. यावेळी तिचा रंग फिका पडला होता. डोळ्याखाली काळे डाग पडले होते. काही काळापूर्वीच तिचा गर्भपात झाला होता. ती माझ्या मुलाला कशी मारू शकते? मला न विचारता तिने माझ्या मुलाची हत्या केली आहे. माझा राग रास्त होता. मी तिचा हात धरला आणि तिला बेडवर टाकले आणि ती रडतच होती. मी तिला असे फेकले तेव्हा तिला अधिकच दुखत होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये होतो तेव्हा अचानक माझ्या बॉसला एन्जायनाचा त्रास झाला. मी आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेले. बॉसचा BP शॉर्ट झाला होता. आम्ही सगळे या सगळ्यात व्यस्त होतो. मी औषधे घेतली आणि द्यायला बॉसच्या खोलीत जाऊ लागलो. तेव्हा अचानक मला माझी बायको एका लेडी डॉक्टरसमोर उभी असलेली दिसली. ती तिच्या गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यात होती. मला वाटले कदाचित ती तिच्या चेकअपसाठी आली असेल. मी बॉसचे औषध माझ्या मित्राला दिले आणि सांगितले की मी माझ्या पत्नीसह घरी जात आहे. असो, बॉसची तब्येत आधीच सुधारली होती. मी माझ्या पत्नीच्या दिशेने जाऊ लागलो. माझी पत्नी रेखा माझ्या विरुद्ध बाजूने बसली होती. तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच रेखाचे बोलणे माझ्या कानावर पडले. ते ऐकून मी थिजून गेलो. सुरुवातीला माझ्या कानांवर विश्वासच बसेना. थोड्याच वेळापूर्वी मी तिच्यासोबत तिची तपासणी करून घेण्यासाठी आलो होतो. अल्ट्रासाऊंडमध्ये कळले की हा मुलगा आहे. आई आणि भाऊ, घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होते आणि आज ती डॉक्टरांना सांगत होती की तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला या संकटातून मुक्त केलेत. तुम्हाला माहीतच आहे की या मुलामुळे मला काय त्रास झाला. त्यातून सुटका करून मला खूप दिलासा मिळाला आहे. माझा गर्भपात करून तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केलेला आहे. तिचे ते शब्द ऐकून माझ्यावर बॉम्ब फुटला होता. माझ्या मुलाची तिला समस्या होती. तिच्या शरीराकडे पाहिल्यावर माझे हृदय धडधडले. तिने माझ्या मुलाला मारले होते, पण माझ्या मुलाला जगात येण्यापूर्वीच तिने का मारले? मी रागाने तिच्याकडे वळलो. मी तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे वळवले. मला बघून ती एकदम घाबरली. तिचा रंग पांढरा झाला होता. मी संतापलो आणि म्हणालो, तुझा गर्भपात झाला आहे. तू माझ्या मुलाला का मारलं? रागाच्या भरात माझी अवस्था वाईट झाली होती. मला रेखाचा गळा दाबावासा वाटत होता. मी रेखाचा हात धरला आणि तिला झटक्याने हॉस्पिटलमधून बाहेर काढायला लागलो, कारण मला हॉस्पिटलमध्ये कोणतेही नाटक नको होते. ती मला वारंवार सांगत होती की मी इतक्या वेगाने चालू शकत नाही. माझी ही अवस्था नाही. पण तिने जे केले होते मी कसे ते विसरू शकणार होतो? तिला घरी आणल्यानंतर मी तिला सरळ खोलीत नेले आणि रागाच्या भरात तिला बेडवर ढकलले. मी म्हणालो, तुला लाज नाही वाटली का? आपल्याच मुलाला मारताना ती रडू लागली. ती म्हणाली, नाही, मला लाज वाटली नाही. मला अजिबात दया आली नाही. त्या मुलाला मारताना ते मूल नव्हते. प्रत्येक क्षणी माझ्या दुःखाचे कारण होते. प्रत्येक क्षणाला मला ते मारत होते. त्याला माझ्या शरीरात वाढवताना मी आतल्या आत गुदमरत होते. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी तिचे दोन्ही जबडे माझ्या हातात घट्ट धरले आणि म्हणालो, तुला माझ्या मुलाची अडचण होती? माझे तुझ्यावर प्रेम होते. माझे प्रेम तुला तुझ्या अस्तित्वात त्रास देत होते. तू माझ्या मुलाचा जीव घेतलास. माझ्या बोलण्यावर ती किंचाळली आणि म्हणाली होती की ते मूल तुझं नसून ते. माझी पत्नी रेखाकडून ऐकलेले सत्य माझ्या कानात गुंजू लागले. मला प्रत्येक गोष्टी आठवू लागली. मी गावातील सरदार कुळातील होतो. मी माझ्या आईवडिलांचा मोठा मुलगा होतो. माझा एकच धाकटा भाऊ होता, जो आम्हा सर्वांचा लाडका होता. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता आणि फक्त 18 वर्षाचा होता. एके दिवशी माझे आईवडील माझ्या लग्नाबद्दल बोलले, तेव्हा मी ते टाळू शकलो नाही. पण मी माझी आवड माझ्या निवडलेल्या मुलीबद्दल त्यांच्याकडे व्यक्त केले की मला मुलगी आधीच आवडते. त्यामुळे त्यांनीही ते नाकारले नाही. आनंदाने माझ्या आवडीच्या मुलीला सून बनवण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवशी ते माझे नाते घेऊन सरदार यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी होकार दिला आणि या नात्याबद्दल आनंद व्यक्त केला.
पण जेव्हा माझ्या आईवडिलांनी मुलीला पाहण्याची विनंती केली तेव्हा त्या मुलीलाही घेऊन आले. माझ्या आईवडिलांना ती मुलगी पहिल्या नजरेतच आवडली आणि दुसरे कारण म्हणजे ती सुद्धा आमच्यासारखी सरदार कुळातील होती. या कारणामुळे लग्नात कोणतीही अडचण आली नाही. काही दिवसातच माझे लग्न दुसऱ्या सरदार कुळातील मुलीशी झाले. सरदारांची मुलगी खूप सुंदर होती. मी तिला पहिल्यांदा पाहिल्यावर तिच्या प्रेमात पडलो होतो आणि आता ती माझी संपत्ती होती. मला तिला जगातील प्रत्येक सुख द्यायचे होते. आमच्या लग्नाचा फक्त पहिला दिवस होता आणि जेव्हा मी खोलीत आलो तेव्हा माझी पत्नी रेखा खूप घाबरलेली होती. मला वाटलं लग्नाचा पहिला दिवस असावा म्हणून ती घाबरलेली होती. पण मी तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडताच तिने माझा हात झटकला. मला एखादा अस्पृश्य आजार असल्यासारखे तिने मला दूर ठेवले. लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूतील वधूचा हा व्यवहार पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मला बघून ती खूप घाबरली होती. मला वाटले की कदाचित हे नैसर्गिक लाजाळूपणामुळे आणि संकोचामुळे होत असेल. बरं, मी खूप प्रेमाने आणि हळुवारपणे संभाषण सुरू केले, पण ती स्वतःला स्वतःमध्ये ठेवत होती. सकाळी डोळे उघडले तेव्हा माझी पत्नी खोलीत नव्हती. मी वेळ बघितली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. एवढ्या पहाटे ती कुठे जाऊ शकते असा विचार करत मी चिंतेत उठून बसलो. मी खोलीतून बाहेर आलो आणि संपूर्ण वाडा फिरलो, पण मला ती कुठेच दिसली नाही. मी परत माझ्या खोलीत आलो. मी फ्रेश होऊन तिला हवेलीच्या आजूबाजूला पाहण्याचा विचार केला, पण त्याआधी मी तिला शोधायला जाईन. ती घाबरत घाबरतच खोलीत आली. मला बघून ती आणखीनच घाबरली. तिचा चेहरा फिका पडला होता. मला आश्चर्य वाटले की ती एवढ्या पहाटे कुठून येत आहे आणि ती इतकी अस्वस्थ का आहे. मी तिला प्रेमाने विचारले तेव्हा तिने मला सांगितले की तिला मोकळ्या हवेत फिरायचे होते आणि त्यामुळेच ती बागेत गेली होती आणि हवेलीच्या रक्षणासाठी ठेवलेले बिबटे पाहून घाबरली होती. काही दिवसापूर्वी माझ्या धाकट्या भावाने आपल्या छंदासाठी या बिबट्याला मागवून पिंजऱ्यात ठेवले होते. तिचे म्हणणे ऐकून मी तिचे सांत्वना केले आणि तिला आश्वासन दिले की बिबटे तिचे नुकसान करणार नाही. तिने माझी विनंती मान्य केली आणि माझ्यासाठी नाश्ता आणायला गेली. तिने माझ्यासाठी नाश्ता आणला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर घामाचे मणी पाहून मला आश्चर्य वाटले. ती थकलेली वाटत होती, जणू काही ती लांबूनच आली होती. तिची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो. तिच्या हातातून नाश्ता घेतला. नाश्ता पाहताच मला कळलं की तो तिने बनवला नसावाच, कारण घरात एक स्वयंपाकी हजर होता आणि घरच्या बायकांचे काम फक्त घरातील पुरुषांना आणून देणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे एवढेच होते. त्यावेळी तिने तो नाश्ता स्वतः तयार केला नव्हता. तिच्याकडे बघूनच मी तिला ओळखले, पण तिने फक्त मला खायला देण्यासाठी तो स्वयंपाकघरातून माझ्या खोलीपर्यंत आणला. तरी ती खूप दमलेली होती. मी तिला विचारले, काय झाले? तू इतकी घाबरलेली का दिसत आहेस? मला समजले नाही की तिला काय झाले. लग्न करणारी ती पहिली मुलगी नव्हती आणि इथे मी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नव्हतो. पण असे असूनही तिचे वागणे खूप विचित्र होते. तिने मला काहीच सांगितले नाही आणि शांतपणे खोलीत गेली. लग्न होऊन 1 महिना उलटून गेला होता, पण रेखाची वागणूक अजूनही पहिल्या दिवसासारखीच होती. मला समजत नव्हते की ती हे सर्व का करत होती. तिला कशाची भीती वाटते? माझे वागणे तिच्याशी खूप चांगले होते. माझी आई देखील सामान्य व्यक्ती होती आणि खूप प्रेमळ होती. मग रेखाचे वागणे माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. एके दिवशी रात्रीचे 3 वाजले होते तेव्हा अचानक माझे डोळे उघडले. रेखा खोलीत नसल्याचे मी पाहिले. जेव्हा मी वेळ पाहिली तेव्हा मला धक्काच बसला, कारण रात्रीचे 3 वाजले होते. रात्रीच्या यावेळी ती कुठे गेली असेल या विचाराने माझे मन धडधडू लागले होते. मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि संपूर्ण वाडा शोधला, पण मी परत खोलीकडे जाऊ लागलो. समोरचे दृश्य पाहून मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले, कारण रात्रीच्या वेळी ती माझ्या धाकट्या भावाच्या खोलीतून बाहेर येत होती. मी आश्चर्यचकित झालो. रात्री काय घ्यायला ती त्याच्या खोलीत गेली होती? ती माझ्याकडे आली आणि मला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिची अवस्था पाहून मला अस्वस्थ झाले. काहीही असो, ती माझी पत्नी होती आणि मी तिच्यावर संशय घेऊ शकत नव्हतो. तेव्हा मला माझ्यापेक्षा माझ्या धाकट्या भावावर जास्त विश्वास होता. मी तिला घेऊन माझ्या खोलीत आलो. तिला बेडवर बसवले आणि पाण्याचा ग्लास दिला. तिने पाण्याचा ग्लास ओठांना लावला तेव्हा तिने एका दमात सर्व पाणी पिऊन टाकले. मग मी तिला प्रेमाने विचारले की तू रात्री माझ्या भावाच्या रूममध्ये का गेली होतीस? माझे बोलणे ऐकून ती माझ्याकडे पाहू लागली आणि मग तिने तिचा मोबाईल माझ्यासमोर ठेवला. त्यावर माझ्या भावाचा मेसेज होता. त्याचे डोके दुखत आहे आणि यावेळी आई झोपली होती. घरातील सर्व सदस्य झोपले होते. या कारणास्तव त्याला त्याच्या वहिनीकडून औषध आणि दुधाचा ग्लास मागावा लागला. म्हणूनच ती त्याला दूध आणि औषध देण्यासाठी गेली होती. हे पाहून मी माझ्या विचारसरणीला कोसले आणि माझ्या पत्नीला सांगितले की तू कुठेही गेल्यावर मला कळवत जा,
कारण मला काळजी वाटते. माझे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिच्यावर संशय घेऊन मला माझा आनंद, तिचे आयुष्य खराब करायचे नव्हते. मग माझ्या धाकट्या भावानेही तिला आपली मोठी बहीण मानले होते. पण कदाचित काही गोष्टी पुरुषांसाठी नैसर्गिकच असतात आणि त्या कधीही बदलत नाहीत. त्या दिवसापासून का कळत नाही, काहीतरी साध्य करण्याच्या विचाराने माझ्या मनात संशयाने घर केले. ते फक्त माझ्या विचारापुरते मर्यादित नव्हते. आजकाल रेखाचं वागणं मला संशयास्पद वाटायला लागलं होतं. रेखाचं माझ्या धाकट्या भावाकडे जास्त कल आहे हे माझ्या लक्षात येत होतं. पण मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा मनातून काढण्याचा प्रयत्न करायचो. काही दिवसच गेले होते की अचानक तिची प्रकृती खालावली. मी तिला ताबडतोब दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी तिची तपासणी करताच ती आनंदाने बाहेर आली. त्या म्हणाल्या, सरदार साहेबांचे अभिनंदन, तुम्ही बाप होणार आहात. त्यांची ही बातमी मला सांगितली होती. त्यांचे म्हणणे मला समजले आणि माझ्या प्रभूचे आभार मानून मी माझ्या पत्नीला घरी परत आणले. हवेलीतील सगळ्यांनाच हे कळल्यावर सगळ्यांनी माझ्या बायकोचे अभिनंदन केलं होतं. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. पण ही बातमी मिळाल्यापासून रेखाची वृत्ती आधीपेक्षा जास्त विचित्र होऊ लागली. तिने एकदाही तिचा आनंद मला दाखवला नाही. आम्ही सर्वांनी मिळून तिची काळजी घेतली, तर मला कळत नाही का तिला ते सहन होत नव्हते आणि तिने सर्वांना सांगितले की तिची अशी काळजी घेण्याची गरज नाही. ती लहान नाही, ती स्वतःची काळजी घेऊ शकते. जेव्हापासून तिला ही बातमी कळाली होती तेव्हापासून ती खूप वाईट वागत होती आणि मला सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे ती सर्वांची वाईट वागायची. माझ्या आईनेही माझ्याकडे शांत स्वरात तक्रार केली होती की तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे, ती खूप वाईट वागत आहे. पण तिने माझ्या धाकट्या भावासमोर आवाजही काढला नाही. मला वाटले की कदाचित तो खूप गंभीर आणि रागीट स्वभावाचा माणूस आहे आणि म्हणूनच ती त्याला घाबरत असेल. असा एक दिवस आला जेव्हा मी माझी पत्नी आणि माझा भाऊ यांच्यात विचित्र हावभाव पाहिले. माझ्या पत्नीने माझ्या भावाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नाही हे सर्व माझ्या लक्षात आले होते. पण असे असूनही त्या दोघांना पाहून मला गोंधळ झाला. आज पण रात्रीच्या वेळी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा रेखा तिच्या रूममध्ये नव्हती आणि आज मला खूप अस्वस्थ वाटत होते आणि यावेळी रेखा रूममध्ये नसल्यामुळे मला अजूनच राग आला होता. ती नक्कीच माझ्या भावाच्या खोलीत असेल याची मला खात्री का होती हे मला माहीत नाही. मी सरळ माझ्या धाकट्या भावाच्या खोलीत गेलो, पण हे पाहून माझे डोळे विस्पाटले, कारण रात्री माझा भाऊही त्याच्या खोलीत उपस्थित नव्हता. मला धक्का बसला. एकीकडे बायको बेपत्ता होती तर दुसरीकडे भाऊही नव्हता. मला या दोघांवर संशय घ्यायचा नव्हता, पण मत्सराची एक विचित्र भावना माझ्यात होती. मी माझ्या खोलीत आलो आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागलो. जवळपास 2 तासांनंतर मी माझ्या खोलीत फिरत राहिलो आणि तिची वाट पाहत राहिलो, पण रेखा आली नाही. आता मला अजूनच राग यायला लागला होता. मग मी रागाने रूम सोडणार होतो तेव्हा अचानक समोरून तिला येताना पाहिले. मला पाहताच ती माझ्याकडे दुर्लक्ष करून खोलीच्या आत आली. मी तिला फक्त विचारले की तू एवढा वेळ कुठे गेली होतीस. माझ्या प्रश्नाने ती आधी चकित झाली आणि मग म्हणाली की माझा जीव घाबरत होता म्हणून मी मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी वरती टेरेसवर गेले होते. तिचे बोलणे किती खरे आणि किती खोटे हे कळणे बाकी होते. मी तिला आराम करायला सांगून स्वतः खोली बाहेर आलो. आता मला माझ्या भावाच्या खोलीत जायचे होते, जेणेकरून तो यावेळी कुठे आहे हे मला पाहता येईल. मी माझ्या भावाच्या खोलीत गेलो तेव्हा तो खोलीत कुठेही नव्हता. हे पाहून मला थोडा धक्का बसला. मी जे काही विचार करत होतो ते तसे काहीही नव्हते, कारण माझा भाऊ रूममध्ये उपस्थित नव्हता आणि माझी पत्नी तिथे होती. याचा अर्थ ती खरं बोलत होती, कारण माझा भाऊ अनेकदा रात्री मित्रांसोबत राहतो. मी देवाचे आभार मानले आणि माझ्या खोलीत आलो. मी खोलीत आलो तोपर्यंत ती झोपली होती. मी पण शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कळत नाही का माझ्या मनात विचार आला की माझ्या भावालाही विचारावं की तो रात्री कुठे होता. सगळे जेवायला आले तेव्हा मी अनौपचारिकपणे विचारले की तू रात्री कुठे होतास. त्यावर त्याने अगदी सामान्य पद्धतीने उत्तर दिले. रात्रभर तो त्याच्या मित्राकडे राहिला होता. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता, त्यामुळे त्याचे सगळे मित्र तिथे जमले होते. त्याचं बोलणं ऐकून मला दिलासा मिळाला. मग मी माझ्या पत्नीकडे पाहू लागलो. तिची तब्येत मला बरी वाटत नव्हती. या गोष्टीला काही दिवस झाले होते की त्यानंतर एका रात्री मी लवकर घरी आलो, पण माझ्या खोलीत येताच आतून आवाज येत होता. तो आवाज ऐकून मी माझी पावले थांबवली. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मी शांतपणे दारात थांबलो. आवाज ऐकून
माझे भान हरपले. माझे मन खळबळत होते. मी माझ्या बायकोला कोणाशी तरी बोलताना ऐकले. ती फोनवर काही अज्ञात कारणासाठी माफी मागत होती. मला काहीच समजत नव्हते, पण तिच्या बोलण्यात काहीतरी होते जे माझे मन अस्वस्थ करायला पुरेसे होते. मी पुढे सरकलो आणि तिला विचार करण्याची संधी न देता तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मला अचानक समोर पाहून ती घाबरली होती, पण तिची भीती मला अजिबात त्रास देत नव्हती. आजही ती मला तितकीच घाबरत होती जितकी लग्नाच्या रात्री घाबरत होती. मी फोन कानाला लावला आणि हॅलो हॅलो म्हणालो, पण कोणीच बोलले नाही. तो अनोळखी नंबर होता. मी कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिला कडक शब्दात सांगितले की आजपासून तुझे फोनवर बोलणे बंद. कदाचित माझ्या वागण्याने तिला आश्चर्य वाटले असेल, पण मला कळत नव्हते का. पण आता मला तिच्यावर ताकद लावायची होती. 5 महिने झाले होते तेव्हा एके दिवशी अचानक आईच्या घरी जात असल्याचे सांगून ती निघून गेली आणि मग ती हॉस्पिटलमध्ये मला अचानक भेटली. एक क्षण लागला आणि माझ्या पत्नीने माझे सर्व सुख हिरावून घेतले. आता काय करावे हे मला समजत नव्हते. ती मला जे काही बोलली होती त्यामुळे माझं तिच्यावर प्रेम संपलं होतं. त्याऐवजी प्रेमात द्वेष भरला होता, कारण तिने माझे मूल माझ्यापासून हिरावून घेतले. मी रेखाला म्हणालो की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. आजपर्यंत मला जे काही वाटले ते सर्व माझा भ्रम होता. आता एक मोठे वास्तव माझ्यासमोर आले होते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेदनादायक होती, म्हणून मी रेखाला सांगितले की मी तिला घटस्फोट देत आहे. मी जे काही बोललो ते ऐकून रेखाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्याच घरात माझ्या भावासोबत अनैतिक संबंध असलेल्या आणि त्याच्यापासून अपत्य झालेल्या महिलेसोबत मी कसे राहू शकेन हे ऐकून ती निर्जीव झाल्यासारखी वाटू लागली. मी तिला घटस्फोट देण्यापूर्वी तिला एक संधी द्यावी, तिचं म्हणणं ऐकावं असं तिने मला सांगितलं होतं. तिच्या अवस्थेची पर्वा न करता ती लगेच माझ्या पायाजवळ बसली आणि जोरजोराने रडू लागली. तिचे रडणे मला त्रास देत होते, कारण मी फक्त रेखावर प्रेम केले होते. पण आज तिने जे काही केलं होतं आणि लग्न झाल्यापासून ती माझ्या भावासोबत जे काही करत होती, माझा तिच्यावरचा विश्वास उडाला होता. मी तिला कसे स्वीकारले असते? आणि मग तिने रडत रडत मला जे काही सांगितले त्याने माझे जग हादरून गेले होते. पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटत होती. ती म्हणाली की ते मूल तुमचे नव्हतेच. या कारणास्तव मी त्या मुलाचा गर्भपात केला. मी तिला पाहिले, ती फक्त रडत होती. दुःख आणि रागावर मात करत होती. मी तिला हाताशी धरून उभे केले. तिला सांगितले की मला संपूर्ण सत्य सांग. तिने माझी फसवणूक का केली? माझ्या प्रेमात कुठे कमी होती का? की माझं काही कळलं होतं? तिची सगळी हकीकत कळल्यावर माझ्या शरीरात आग लागली. तिने मला सांगितले की तिला लग्नापूर्वी एक मुलगा आवडला होता आणि तिला फक्त त्याच्याशीच लग्न करायचे होते, पण तो मुलगा तिला फसवत होता. जेव्हा तिच्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. पण आपल्या लग्नाच्या दिवशी तो मुलगाही तिथे उपस्थित होता आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून माझ्या भावाचा मित्र होता. याचा फायदा घेऊन माझ्या भावाने माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर ती सर्व काही विसरली होती. तिला माझी विश्वासू पत्नी बनून राहायचे होते, पण माझ्या भावाने असे होऊ दिले नाही. तो तिला त्रास देऊ लागला आणि तिला रात्री फोन करू लागला. रेखाने त्याचे ऐकले नाही तर भावाला सर्व काही सांगून घटस्फोट द्यायला सांगेल असे त्याने सांगितले. त्याचं म्हणणं ऐकून माझ्या बायकोला भीती वाटली होती की जर मला हे कळले तर मी तिला घटस्फोट देईन आणि घटस्फोटानंतर तिच्या बालकांना घटस्फोटाचे कारण कळले तर ते जिवंत मरतील. त्याच कारणामुळे ती माझ्या भावाचे अत्याचार सहन करत राहिली. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की तिची आशाच संपली. आज मला समजले की तिच्या वागण्यात का बदल झाला होता. कारण ते तिचे अवैध मूल होते. त्यामुळे ती घाबरली आणि आजही त्यामुळेच तिने हिंमत एकवटून त्या मुलाला नष्ट केले. या सगळ्यासाठी मी माझ्या भावाला कठोर शिक्षा दिली. मी त्याला खूप मारले. मी म्हणालो, हो, तुला लाज नाही वाटली? मोठी बहिणीसुद्धा मोठ्या बहिणीसारखी असते आणि या नात्याचा तू गैरवापर करत आहेस. मला रेखाच्या नजरेत नजर द्यायलाही लाज वाटते. माझ्या घरात राहून मी तिचे रक्षण करू शकलो नाही, कारण माझा तिच्यावर विश्वास होता. पण मी तिला खूप दुखावले आहे. जेव्हा माझ्या आईला हे सर्व कळले तेव्हा तिनेही माझ्या भावाचा तिरस्कार आणि रागराग व्यक्त केला. मला त्याला पोलिसांना स्वाधीन करायचे होते, पण माझ्या आईने सांगितले की तो अजून लहान आहे आणि त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. आईच्या सांगण्यावरून मी कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवले. माझ्या आईने त्याला परदेशात शिकायला पाठवले. माझ्या बायकोने माझ्यापासून लपवून चांगले केले नाही. तिने मला पहिल्याच दिवशी खरं सांगितलं असतं तर कदाचित आज तिच्यासोबत हे सगळं घडलं नसतं. पण कदाचित ती घाबरलेली होती आणि यावेळी तिची चूक नव्हती, म्हणूनच मी तिला माफ केले. कदाचित स्त्री या बाबतीत असहाय्य बनते,
कारण पती आपल्या भावाच्या बाबतीत पत्नीच्या सत्याला कधीही महत्त्व देत नाही. त्याचा स्वतःच्या रक्तावर जास्त विश्वास असतो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.